सेट आणि नेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांचे आपल्या सक्सेस मिशन या चॅनलवर स्वागत आहे. तर सेट आणि नेट ही परीक्षा यावर्षी या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतली जाणार आहे. तर नेटचं परीक्षा याची तारीखसुद्धा आलेली आहे आणि सेटची जी आहे ती तारीख थोड्याच दिवसात डिक्लेअर होणार आहे. तर याचा अभ्यास करणारे सर्वांनी या सेट आणि नेटचं परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि त्याच्यामध्ये पासिंग क्रायटेरिया कसा असतो, म्हणजे उत्तीर्ण करण्याचे निकष कोणते असतात हे माहीत असणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमधून आपण सेट नेट परीक्षेला त्याचं स्वरूप कसं असतं आणि त्याचा अभ्यास कसा करावा आणि पेपर एकचं स्वरूप कसं असतं, पेपर एकमध्ये कोणकोणते मुद्दे असतात, नेट आणि सेट परीक्षेमध्ये पेपर एकचा सिलेबस किंवा पाठ्यक्रम हा सारखाच असतो आणि उत्तीर्ण होण्याचे निकषसुद्धा सेट आणि नेट परीक्षेमध्ये सारखेच आहेत. तर किती टक्के गुण मिळाले म्हणजे तुम्ही सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात, हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर या चॅनलला, आपल्या सक्सेस मिशन या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. आम्ही स्वतः नेट सेट आणि CTET परीक्षांमध्ये पात्र ठरलेलो आहोत, त्यामुळं आम्ही नक्कीच तुम्हाला याविषयी अधिक मार्गदर्शन करू शकतो. तर चला या व्हिडिओमध्ये आपण नेट आणि सेट या परीक्षेसंबंधी अधिक माहिती घेऊया आणि पेपर एकचा सिलेबस काय आहे हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन. आता सेट विल बी कंडक्टेड इन ऑब्जेक्टिव्ह मोड. म्हणजे सेट किंवा नेट परीक्षा ही फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रकारे घेतली जाते, म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न दिले जातात, म्हणजेच मल्टिपल चॉईस प्रश्न दिलेले असतात. तर प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला टिक करायचा असतो. किंवा जर नेट परीक्षा देत असाल तर ऑनलाईन एक्झाम होत असते आणि सेट परीक्षा देत असाल तर तुम्हाला ती ऑफलाईन पद्धतीने, म्हणजेच तुम्हाला एक OMR शीट दिलेलं जातं आणि OMR शीटवर तुम्हाला टिक करावं लागतं. तर 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. आता सेट परीक्षेचं मीडियम मराठी किंवा इंग्लिश असतं आणि नेट परीक्षेचं मीडियम हे हिंदी किंवा इंग्लिश असतं. द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स. तर 2 पेपर असतात या परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो जनरल असतो, सर्वांना सारखाच असतो, आणि पेपर 2 जो आहे तो तुमच्या विषयानुसार वेगवेगळा असतो. ऑल द 2 पेपर्स विल कन्सिस्ट ऑफ ओनली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अँड विल बी हेल्ड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन 2 सेपरेट सेशन्स विदाउट ब्रेक ॲज अंडर. म्हणजे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपच प्रश्न विचारले जातात आणि एकाच दिवसामध्ये सलग 2 पेपर घेतले जातात. त्यामध्ये ब्रेक दिला जात नाही. तर पेपर 1मध्ये फर्स्ट सेशनमध्ये 50 क्वेश्चन विचारले जातात. 15 क्वेश्चन ऑल ऑफ विच आर कंपल्सरी. 50 प्रश्न कंपल्सरी असतात पेपर 1मध्ये. तर प्रत्येकाला 2 गुण असतात, म्हणजे 100 गुणाला पहिला पेपर असतो आणि त्याला 1 तास दिलेला असतो. तर यावेळेसचं जे सेटचं जो आहे तो 10 ते 11 असं घेणार आहे. आणि सेकंड जो सेशन आहे तो पेपर 2, तर त्याला 100 क्वेश्चन असतात, ऑल ऑफ विच आर कंपल्सरी, हे सर्व कंपल्सरी आहे. त्याला 2 गुण असतात, म्हणजे 200 गुणाला सेकंड पेपर असतो, त्याला 2 तास असतात. आता सेटचे परीक्षेचं टाईम टेबल अजून आलेलं नाही, पण हेच टाईम तो आहे तो हाच असण्याची शक्यता आहे. आणि नेट परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, तर त्याचंसुद्धा अजून हॉल तिकीट आलेले नाहीत, तर त्याच्यावरसुद्धा वेळेचा उल्लेख दिलेला असतो. आता पासिंग क्रायटेरिया काय असतो, म्हणजे उत्तीर्णतेचा निकष काय असतो, कोण उत्तीर्ण होतं. तर कॅटेगरीनुसार तिथं पासिंग क्रायटेरिया वेगळा असतो. ओपन, EVS किंवा EWS, ऑर्फन. म्हणजे ओपन कॅटेगरी, इकॉनॉमिकली वीक सेक्शन आणि ऑर्फनसाठी
पेपर 1 आणि पेपर 2ला 40% मार्क दोन्ही मिळून तुम्हाला मिळाले पाहिजे. 40% ॲग्रिगेट मार्क्स इन बोथ द पेपर्स टेकन टुगेदर. तर SC ST, PH VH, फिजिकली हँडिकॅप, व्हिज्युअली हँडिकॅप, OBC एक्सेट्रा त्यांना 35% मार्क्स मिळाले पाहिजे दोन्ही पेपर एकत्र करून. तर आता दोन्ही पेपरचे गुण एकत्र केले जातात आणि दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून तुम्हाला 40% किंवा 35% मिळाले तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुढचं जे आहे पुढं जेवढे विद्यार्थ्यांना 40%पेक्षा जास्त गुण मिळतील किंवा 35%पेक्षा जास्त गुण मिळतील त्यातले 60% विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. सर्वांनाच उत्तीर्ण केले जात नाही. तर 40% पडले किंवा 35% पडले म्हणजे तुम्ही उत्तीर्ण होता असं नाही. तर त्याच्यामधल्या फक्त 7% विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जनरल जो पेपर आहे पेपर 1 त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे असतात तर पहिला एकूण 10 मुद्दे याच्यामध्ये असतात आणि पेपर 1मध्ये 50 ऑब्जेक्टिव्ह टाईप कंपल्सरी क्वेश्चन असतात. तर त्याला 100 गुण आहेत. आता याच्यामध्ये टोटल 10 युनिट दिलेले आहेत. सिलेबसमध्ये 10 युनिट आहे आणि प्रत्येक युनिटला 5 क्वेश्चन विचारले जातात म्हणजे 50 क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येकाला 2 मार्क असतात. म्हणजे प्रत्येक युनिटला 10 गुण आहेत. म्हणजे असे एकूण 100 गुण या पेपर 1साठी दिलेले आहेत. आता युनिट 1मध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड जे आहे तर टीचिंग ॲप्टिट्यूडवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला अध्यापनाचं कल आहे की नाही तुमच्यामध्ये ते पाहण्यासाठी हा जो सिलेबस दिलेला आहे टीचिंग कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ज, लेवल ऑफ टीचिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स अँड बेसिक रिक्वायरमेंट्स, लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडोलसंट अँड ॲडल्ट लर्नर्स, academic, social, emotional and cognitive individual difference, factors affecting teaching related to teacher, learner, support material, instructional facilities, learning environment and institution, methods of teaching in institution of higher learning, teacher center versus learner centered methods, offline versus online methods, Swayamprabha, MOOC, etc. Teaching support system, traditional, modern and ICT based, evaluation system, elements and types of evaluation, evaluation in choice based credit system in higher education, computer based testing, innovation in evaluation system. तर हे जे पेपर 1मध्ये युनिट 1 जो आहे तो टीचिंग ॲप्टिट्यूड संबंधी आहे की तुम्हाला टीचिंगचं ज्ञान किती आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक मुद्द्यावर आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर युनिट 2 जो आहे तो रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. म्हणजे संशोधनामध्ये तुमचं किती कल आहे, संशोधनाचं तुम्हाला किती ज्ञान आहे. तर रिसर्च मिनिंग, टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स, पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच टू रिसर्च, methods of research, experimental, descriptive, historical, qualitative and quantitative methods, steps of research, thesis and article writing, format and styles of referencing, application of ICT in research, research ethics. तर हे रिसर्च संबंधी एवढे मुद्दे तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. तर ते आपण त्याच्यावर सुद्धा डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. युनिट 3 कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला आकलन किती झालं. एखादा पॅसेज तुम्हाला दिला तर त्या पॅसेजचं आकलन किती झालं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ए पॅसेज ऑफ टेक्स्ट बी गिवन, क्वेश्चन्स बी आस्क फ्रॉम द पॅसेज टू बी आन्सर्ड. म्हणजे एक पॅसेज देऊन तुम्हाला त्याच्यावर उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. त्याला 5 गुण आहेत. युनिट 4 कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण.
कम्युनिकेशन मीनिंग, टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, इंटरकल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन, क्लासरूम कम्युनिकेशन, बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, मास मीडिया अँड सोसायटी. तर संप्रेषणासंबंधी हा सिलेबस आहे. याच्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. युनिट 5 मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, टाइप्स ऑफ रिझनिंग, नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड्स अँड रिलेशनशिप, मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, फ्रॅक्शन, टाईम अँड डिस्टन्स रेशो, प्रपोर्शन अँड पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग, ॲव्हरेज एक्सेट्रा. म्हणजे मॅथमॅटिक्सवर काही प्रश्न विचारले जातात. तर याच्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढं. त्यानंतर युनिट 6 लॉजिकल रिझनिंग, म्हणजे लॉजिकल रिझनिंग तुमचं किती चांगलं आहे. अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स, आर्ग्युमेंट फॉर्म, इव्हॅल्युएटिंग अँड डिस्टिंग्विशिंग डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग, ॲनालॉजीज, वेन डायग्रॅम, इंडियन लॉजिक, स्ट्रक्चर अँड काइंड्स ऑफ अनुमान. तर असं लॉजिकल संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर युनिट 7 डाटा इंटरप्रिटेशन, म्हणजे माहितीचं तुम्हाला तिथं अर्थनिर्वचन करायचं आहे. सोर्सेस, ॲक्विजिशन अँड क्लासिफिकेशन ऑफ डेटा, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डेटा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, बार चार्ट, हिस्टोग्राम, पाय चार्ट, टेबल चार्ट अँड लाईन चार्ट, अँड मॅपिंग ऑफ डेटा, डेटा इंटरप्रिटेशन, डेटा अँड गव्हर्नन्स. म्हणजे वेगवेगळे चार्ट किंवा तक्ते तुम्हाला हे दिले जातात, ग्राफ दिले जातात. ग्राफवरून तुम्हाला त्याचं काही प्रश्न विचारले जातात. त्याचंसुद्धा आपण पुढं अभ्यासणार आहोत. त्यानंतर युनिट 8 जो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, ICTवर काही 5 प्रश्न विचारले जातात 10 मार्काला. तर ICT म्हणजेच कॉम्प्युटरवर आधारित. व्हॉट इज ICT म्हणजे काय, त्याच्यामधले जनरल ॲब्रिव्हिएशन अँड टर्मिनॉलॉजी कोणत्या आहेत ICTमध्ये, बेसिक ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल इनिशिएटिव्ज इन हायर एज्युकेशन, ICT अँड गव्हर्नन्स. ICTवर असा सिलेबस आहे. त्यानंतर युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवर काही प्रश्न विचारले जातात की ह्युमन आणि एन्व्हायरमेंटचा कसा संबंध आहे, आपलं एन्व्हायरमेंटमध्ये ह्युमनचा रोल काय आहे. तर पॉल्युशन वगैरे या ज्या गोष्टी आहेत आणि नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, याचं महत्त्व काय आहे. तर याचंसुद्धा नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यावरसुद्धा आपण अभ्यासणार आहोत. पोल्युशनचे प्रकार वगैरे याच्यामध्ये विचारले जातात आणि त्याच्यावर काय तुम्हाला उपाययोजना करता येतील हे सुद्धा विचारलं जातं. आणि शेवटचा जो युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, म्हणजे उच्च शिक्षणावरची व्यवस्था कशी आहे आजची. इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया, म्हणजे पूर्वीच्या काळी भारतामध्ये हायर एज्युकेशनची अवस्था कशी होते आणि कोणत्या इन्स्टिट्यूशन म्हणजे विद्यापीठं अस्तित्वात होते. इव्हॉल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, आणि इंडिपेंडन्सनंतर भारतामध्ये हायर लर्निंगचा विकास कसा झाला आणि रिसर्चचा विकास कसा झाला. ओरिएंटल कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया, प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यामध्ये हायर एज्युकेशनमधले हे जे मुद्दे आहेत त्याच्यावरसुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. तर याचा सर्वांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सेट नेट परीक्षेचं स्वरूप आणि पेपर 1चा सिलेबस पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.